आपल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सगळेच इच्छुक उमेदवार व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे लक्ष्मण मंडाले साहेब आहेत, सुनील कोतमिरे आहेत। कुठे आहेत सुनील कोतमिरे? कुठे आहेत? इकडे आहे, इकडे आहे, पुढे मैदान में आओ। सगळ्यांना मी इकडे बोलवतो आणि मग सगळ्यांना घेऊन तिकडे जाऊन बसणार आहे मी। सुनील कोतमिरे, संजय कुराडे आहे ना, इकडे या। मंडाले साहेब तुम्ही तिथंच थांबा। काय संजय कुराडे तिकडे, त्यांना नमस्कार। तिकडे जाऊन दीपकराव वाघ कुठे गेले? या। विलास पवार कुठे गेले? तिकडे या। जयंत आहेर कुठे गेले? सुवर्णाताई दोंदे, संतोष साळवे, संतोष साळवेंना वर यायला संधी द्या। BY पगारे, हा। आता ह्याच्यातनं कोणी राहिलं का? नाही, मंडळ साहेब इकडे आहेत, ते तुमचे लक्ष्मण निवृत्ती दुर्दवळे नमस्कार करा। आणि मंडाले साहेब कुठे गेले? कायम तुम्ही मागे राहता त्यामुळे घोटाळा होतोय बघा। अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं? नाही, भोसलेंचं श्यामराव भोसले पुढं कोट दिसू दे जरा इकडे। हे सगळ्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे, सगळे शरद पवार साहेबांना भेटलेले आहेत। या व्यतिरिक्त आणखीन काही पक्षात नसणारे ह्यांनीही पक्षाला विनंती केलेली आहे। शिवानी पवार या ताई पुढं। हे यादी करणाऱ्याची चूक आहे ताई, माझी नाही। अजून कोण राहिलं? हा, ठीक आहे। हा, तर आपण सगळ्यांना माझी विनंती आहे, इच्छुकांना, की यांनी डावीकडे खोली आहे, त्या खोलीत जाऊन बसावं। आपण सगळ्यांची मी लगेच चर्चा करणार आहे। या इकडं मंडाले साहेब, त्यांना बसवा। फक्त उमेदवारांचे समर्थक नाही। उमेदवारांच्या बरोबर जर समर्थक आला तर उमेदवारीचा अर्ज बाद। तुम्ही सगळ्यांनी इथंच बसायचंय। मी माझं भाषण नंतर करणार आहे। आता या ठिकाणी दौलत त्रिभुवन हे इच्छुक आहेत। तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी बसा। माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी भाषण केले, त्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे मी आपल्या समोर नंतर मांडणार आहे। आता आपल्या पावसामुळे सर्व उमेदवारांना वेगळ्या ठिकाणी स्वागताची संधी देण्यात आलेली होती, पण ते काही जमू शकलं नाही। आता मात्र
सगळ्यांना इथं मुद्दामून समोर यासाठी बोलवलं की आपण सगळ्यांनी त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. काही झालं तरी या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. मी जास्त आत्ता बोलत नाही, पण एक नाटिका आपण बसवली आहे, नाट्य बसवलेलं आहे. त्या नाट्यात आम्हाला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त संदेश त्यातनं आपल्याला मिळेल. त्यामुळं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या कोच समोर ठेवावेत आणि नाटक माझ्यासकट सगळे बघायला बसणार आहेत. कुणी हलू नका. कुणाचे समर्थक आणि बोर्ड जर कमी झाले तर असं लक्षात घेऊ आम्ही की पक्षात त्याला इंटरेस्ट नाही, फक्त स्वतःच्या उमेदवारीत इंटरेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही नाटक बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.